या भागामध्ये आपण इयत्ता 5वी वर्गातील एन्व्हायरमेंटल स्टडीज 1 मधील 16वा घटक ज्याचं नाव आहे वॉटर हा भाग अभ्यासणार आहोत. चॅप्टर नंबर 16 वॉटर. आता वॉटर म्हणजे सर्वांना माहिती आहे, वॉटर म्हणजे काय? पाणी. वॉटर इज लाईफ असं सुद्धा आपण म्हणतो. पाणी हे जीवन आहे. तर या पाठामध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल, थोडं आठवा, व्हॉट हॅपन्स वेन अ स्पूनफुल ऑफ शुगर, sawdust and soil are added to a glass of water? एका भांड्यामध्ये जर एक भरलेल्या पाणी त्या भांड्यामध्ये घेऊन त्या पाण्यामध्ये जर आपण एक चमचाभर साखर, लाकडाचा भुसा आणि माती हे पदार्थ टाकले तर काय होईल असं विचारलं आपल्याला. तर काय होईल? जेव्हा आपण स्पूनफुल ऑफ शुगर म्हणजे एक चमचाभर साखर टाकतो तेव्हा तर काय होईल? इट कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर. साखरी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल. सॉडस्ट काय होईल? सॉडस्ट आर फ्लोट ऑन वॉटर. लाकडी भुसा जो आहे तो पाण्यावर तरंगेल. अँड सॉईल आर सेटल्ड ऑन बॉटम ऑफ द वॉटर. ती माती जी आहे ती पाण्याच्या बुडाशी जाऊन बसेल. विच आर द 3 स्टेट्स ऑफ वॉटर? पाण्याच्या 3 अवस्था कोणत्या कोणत्या आहेत? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट. स्थायू, द्रव आणि वायू या पाण्याच्या 3 अवस्था आहेत. व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ? आता पिण्याचं पाणी स्वच्छ आणि निर्दोष करण्यासाठी काय करतात? द मेथड ऑफ सेटलिंग, मेथड ऑफ फिल्टरिंग आर यूज टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन. अँड ऑल्सो द मेथड ऑफ बॉइलिंग ऑफ वॉटर इज यूज्ड. पाणी उकळून सुद्धा स्वच्छ करता येतं. नेक्स्ट पॉइंट, पोल्युशन ऑफ वॉटर. पाण्याचे प्रदूषण. ट्राय दिस, करून पहा. व्हाईल इट्स रेनिंग, कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर डायरेक्टली इन क्लीन कंटेनर प्लेस्ड इन द ओपन अँड ऑल्सो कलेक्ट सम ऑफ द रेन वॉटर दॅट इज फ्लोईंग ओव्हर द ग्राउंड. ऑब्झर्व अँड कम्पेअर द टू. बघा आपल्याला काय करायचं आहे, तर पाऊस पडत असताना एका पातेल्यामध्ये, एका भांड्यामध्ये काय करायचं आहे, पावसाचं डायरेक्ट पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आणि एका पातेल्यामध्ये काय करायचं आहे, जे पावसाचं जमिनीवर वाहत असलेलं पाणी ते आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला त्याचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. व्हॉट डिफरन्स डू यू सी? व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? आपल्याला त्या 2 भांड्यामध्ये काय फरक दिसून आला आणि त्यामागचं कारण काय? जे डायरेक्ट आपण पावसाचं पाणी घेतलेलं आहे ते पाणी कसं असेल? इट इज क्लीन. ते पाणी स्वच्छ असेल. तर जे पाणी आपण ग्राउंडवरून वाहणारं पाणी जे घेतलेलं आहे, जमिनीवर वाहणारं पाणी जे घेतलेलं आहे ते पाणी कसं असेल? इट इज डर्टी वॉटर. ते पाणी कसं असेल? घाण असेल किंवा अस्वच्छ असेल. When other substance get mixed with the water, it becomes impure. बघा, जेव्हा इतर पदार्थ पाण्यामध्ये मिसळले जातात तेव्हा पाणी अशुद्ध होतं. Some of the substance float in water, so the water looks unclean or muddy. इतर पदार्थ जेव्हा पाण्यामध्ये मिसळले जातात तेव्हा ते पाणी अस्वच्छ दिसून येतं. Some substance dissolve in water and we cannot see them. काही पदार्थ हे पाण्यात मिसळतात परंतु ते आपल्याला दिसत नाहीत. If the substance that have got mixed with the water are harmful for living things, we say that the water has become polluted. बघा,
जेव्हा पाण्यात मिसळणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ जेव्हा हार्मफुल असतात, सजीवांसाठी घातक असतात, तेव्हा आपण ते पाणी प्रदूषित झालं असं म्हणतो, की पाणी प्रदूषित आहे असं म्हणतो. रिव्हर्स, लेक्स आर आवर सोर्सेस ऑफ वॉटर. नद्या, सरोवर हे आपले काय आहेत? पाण्याचे स्रोत आहेत. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड? आता त्यातील पाण्याचं प्रदूषण कसं होतं? आपण जे नद्यामध्ये, सरोवरमध्ये जे दूषित पाणी सोडतो त्यामुळे सुद्धा ते पाणी काय होतं? कंटॅमिनेटेड होतं किंवा दूषित होतं. कॅन यू टेल? सांगा पाहू. लिस्ट द सबस्टन्स दॅट आर मिक्स्ड इन द वेस्ट वॉटर ड्रेन्ड आउट ऑफ द किचन अँड बाथरूम इन युअर हाऊस. आता तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि जे न्हाणीघर आहे त्यामधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात त्यांची आपल्याला काय करायचे? यादी करायची. आता आपल्याला बरेच पदार्थ जे आपल्या किचनमधून आपण बाहेर टाकतो, जे उरलेलं काही आपलं अन्नपदार्थ असतात, वेस्ट मटेरियल असतं, ते सुद्धा आपण किचनच्या पाईपद्वारे बाहेर टाकत असतो. बाथरूममधून जे कपडे धुलेलं आपलं पाणी असतं ते सुद्धा आपण बाहेर टाकत असतो. आपण जे साबणाचे पाणी आहे अशा पद्धतीनं जे सबस्टन्स आहेत ते पाण्यात आपण किचनद्वारे आणि बाथरूमच्या पाण्याद्वारे सोडले जातात. नेक्स्ट, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. आता जे सांडपाणी आहे, जे वेस्ट वॉटर आहे त्याची विल्हेवाट, सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट, डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर. द वेस्ट वॉटर ऑफ ए सिटी और टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू अ वॉटर बॉडी ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन. शहरामध्ये गावाचं जे सांडपाणी असतं ते सांडपाणी एकत्र करून ते एखाद्या सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलाशयात सोडलं जातं. द वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग ॲज वेल ॲज फ्रॉम फॅक्टरीज अँड इंडस्ट्रीज कंटेन्स मेनी काइंड्स ऑफ इम्प्युरिटीज. आता जे उद्योगधंदे आहेत, जे कारखाने आहेत, यातून जे निघणारं सांडपाणी आहे ते सांडपाणीमध्ये अनेक प्रकारचे काय असतात? इम्प्युरिटीज असतात, अनेक प्रकारच्या अशुद्धता असते त्यामध्ये. सम ऑफ दीज डिझॉल्व इन द वॉटर व्हाईल सम डू नॉट. यापैकी काही पाण्यामध्ये विरघळतात तर काही पाण्यामध्ये विरघळत नाहीत. या ठिकाणी पाण्यामध्ये काही वस्तू आणि जे पाणी दूषित झालेलं आहे त्याचं चित्र आपल्याला इथं दिलेलं आहे. सिवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्प्रेड डिसीजेस. जे मैल पाणी आहे त्यामध्ये रोग पसरवणारे काय असतात? डिसीजेस असतात, सूक्ष्मजीव असतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोग पसरू शकतो. वेस्ट वॉटर फ्रॉम इंडस्ट्रीज इज मोर लाईकली टू कंटेन पॉयझनस सबस्टन्स. जे कारखान्यामधून सांडपाणी होतं त्यामध्ये विषारी पदार्थ असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. इफ ऑल दिस वेस्ट वॉटर इज लेट इट इन टू वॉटर बॉडीज ॲज इट इज द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज डेंजरस. आणि हे जर पाणी जे आहे, हे जे दूषित पाणी आहे, हे दूषित पाणी जर जलस्रोतामध्ये जसेचं तसं सोडलं, त्याच्यावर प्रक्रिया केली नाही तर ते पाणी प्रदूषित होऊन धोकादायक ठरू शकतं. सच वॉटर कॅनॉट बी यूज्ड फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पजेस. असं पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी आपण वापरू शकत नाही. दॅट इज वाय इट इज कंपल्सरी फॉर फॅक्टरी ओनर्स टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. त्यामुळे पाण्यावर जे सांडपाणी आहे, जे कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी आहे, त्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची सक्ती त्या कारखान्याच्या मालकावर केलेली आहे. सिमिलरली sewage water and other waste water of towns and cities is produced for purification before letting it into a water body. त्याचप्रमाणे गावाचं जे सांडपाणी आहे, जे मैल पाणी आहे, ते जलस्रोतामध्ये सोडण्यापूर्वी त्यावर सुद्धा शुद्धीकरण केले जाते, त्याची सुद्धा प्रक्रिया केली जाते. दिस हेल्प टू प्रिव्हेंट पोल्युशन ऑफ वॉटर. यामुळे पाण्याचं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण रोखण्यास मदत येते किंवा पाण्याचं प्रदूषण टाळता येतं. फ्लोविंग वॉटर ऑफ रिव्हर्स गेट प्युरिफाईड टू सम एक्सटेंट बाय नॅचरल प्रोसेस ऑल्सो. नदीच्या वाहत्या पाण्याचं सुद्धा नैसर्गिकरित्या काही प्रमाणात शुद्धीकरण होत असतं.
बिफोर वॉटर इज सप्लाइड टू अ टाउन और सिटी इट इज प्युरिफाईड. याशिवाय जेव्हा आपल्या गावाला शहराला पाणी पुरवठा केला जातो तेव्हा त्या पाण्याचं अगोदर काय केलं जातं, शुद्धीकरण केलं जातं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इफ large quantities of impurities get mixed with river water, the natural process of purification cannot keep pace. बघा, नदीमध्ये जर जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती काय होते, कमी होते. द प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व इन द वॉटर इज रिड्युस्ड. जे पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे विरघळण्याचं ते कमी होतं. अँड दिस इज अ थ्रेट टू द ॲक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स. यामुळे जे पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी आहेत त्यांना धोका निर्माण होतो. नेक्स्ट पॉईंट, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. पाण्याचं शुद्धीकरण. ट्राय दिस. टेक अ प्लास्टिक बॉटल, टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओव्हर इट्स माउथ. काय करायचं, आपल्याला एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि त्याच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा आपल्याला बांधायचा आहे. कट ऑफ द बेस ऑफ द बॉटल. आणि त्या बॉटलचा जो भाग आहे तो खालचा जो भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. होल्ड द बॉटल अपसाइड डाऊन. आता ती बाटली उलटी धरून आपल्याला काय करायचं आहे, पोर सम पावडर्ड कोल इन टू इट. त्यामध्ये कोळशाची बारीक पूड टाकायची आहे. देन ॲड फाईन सँड अँड लास्टली कोर्स सँड टू मेक 3 डिफरंट लेयर्स इनसाइड द बॉटल ॲज शोन इन द डायग्राम. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, कोळशाची पूड, त्याचबरोबर बारीक वाळू व जाड वाळू भरून आपल्याला या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे त्या बॉटलचा थर तयार करायचा आहे. प्लेस द बॉटल ऑन इट्स लोअर कट ऑफ पोर्शन ॲज शोन इन द फिगर. आता काय करायचं आहे, त्या बाटलीची रचना आपल्याला या आकृतीत मांडल्याप्रमाणे करायची आहे, चित्रात दाखवल्याप्रमाणे ती रचना करायची आहे. आणि नाव पोर सम मडी वॉटर कंटेनिंग सम रबिश स्लोली इन टू दिस बॉटल. आता काय करायचं, आपल्याला त्यामध्ये गढूळ जे पाणी आहे ते पाणी आपल्याला या ठिकाणी बाटलीमध्ये हळूहळू भरण्यास सुरुवात करायची आहे. ऑब्झर्व द वॉटर दॅट फ्लोट्स इन टू बेस ऑफ द बॉटल. आता बाटलीच्या कापलेल्या ज्या भागात पडणाऱ्या पाण्याचं निरीक्षण करा. इट अपियर्स क्लीन. ते पाणी आपल्याला स्वच्छ दिसून येईल. ऑफकोर्स यू हॅव लर्न दॅट देअर कुड बी मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन इट. परंतु त्यामध्ये सूक्ष्मजीव असू शकतात. अशा पद्धतीनं जे पाणी शुद्ध करण्यासाठी या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. सिंपल मेथड फॉर फिल्टरिंग वॉटर. नेक्स्ट, वॉटर वर्क्स. जलशुद्धीकरण केंद्र. विजिट द नियरेस्ट वॉटर वर्क्स अलॉंग विथ युअर टीचर. आपल्या गावामध्ये किंवा जवळच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी पुरवठाचं जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या जलशुद्धीकरण केंद्राला आपल्या टीचरसोबत भेट द्यायची आहे. ऑब्टेन परमिशन टू इंटरव्ह्यू अँड ऑफिशियल देअर टू लर्न अबाउट द प्युरिफिकेशन प्रोसेस. यू मे आस्क द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि त्या ठिकाणी तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची आपल्याला काय करायचे, मुलाखत घेऊन त्यांना काही प्रश्न, आपल्याला खाली दिलेले काही प्रश्न त्यांना विचारायचे आहेत आणि त्यांच्याकडून या खालील प्रश्नांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. काय काय प्रश्न दिलेत बघा. व्हॉट सोर्स ऑफ वॉटर इज यूज्ड फॉर द पब्लिक वॉटर सप्लाय सिस्टीम. जे सार्वजनिक पाणी पुरवठा आहे तो सार्वजनिक पाणी पुरवठा करण्यासाठी कोणत्या जलस्रोतातून तो पाणी पुरवठा केला जातो, ते पाणी कुठून आणलं जातं. त्याचबरोबर हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर प्युरिफायर एव्हरी डे. दररोज किती लिटर पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. आता वेगवेगळ्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला वेगवेगळं भेटेल.
व्हॉट प्रोसेस आर यूज्ड टू मेक द वॉटर क्लीन, ट्रान्सपरंट अँड जर्म फ्री? आता ते पाणी स्वच्छ करण्यासाठी, पारदर्शक आणि निर्जंतुक करण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रक्रिया केल्या जातात? इन व्हॉट ऑर्डर आर दीज प्रोसेसेस कॅरीड आउट? या प्रक्रियासुद्धा कोणत्या कोणत्या क्रमाने केल्या जातात? आणि व्हॉट इज डन टू रीड द वॉटर ऑफ बॅड स्मेल्स? आणि पाण्याची दुर्गंधी कमी व्हावी म्हणून त्यासाठी सुद्धा काय उपाय करतात? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहेत. डू यू नो? तुम्हाला माहिती आहे का? व्हाईल ट्रॅव्हलिंग वी ऑफन बाय बॉटल्ड ड्रिंकिंग वॉटर. आपण प्रवासामध्ये अनेकदा पाणी विकत घेतो, बाटलीबंद पाणी विकत घेतो. द बॉटल्स आर अवेलेबल ॲट प्लेसेस लाईक बस स्टँड अँड रेल्वे स्टेशन. या बॉटल आपल्याला बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी मिळत असतात. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट द वॉटर गिव्हन ऑन द बॉटल अँड टेल अदर्स अबाउट इट. त्या पाण्याच्या बाटलीवर कोणती माहिती दिलेली असते ती माहिती वाचायची आहे आणि इतरांना पण ती माहिती सांगायची आहे. द डेट ऑफ बॉटलिंग अँड द पिरियड फॉर विच द वॉटर कॅन बी सेफली यूज्ड इज प्रिंटेड ऑन द बॉटल. का असतं त्या बाटलीवर? तर ते बाटलीमध्ये पाणी कधी भरलेलं आहे आणि ते पाणी कधीपर्यंत वापरता येईल याचा कालावधी त्या पाण्याच्या बाटलीवर छापलेला असतो. इट इज इम्पॉर्टंट टू रीड दिस इन्फॉर्मेशन वेन बाईंग अ बॉटल. पाणी विकत घेण्यापूर्वी ही सर्व माहिती आपण काळजीपूर्वक वाचली पाहिजे. वन्स यू हॅव ओपनड इट द वॉटर शुड नॉट बी केप्ट फॉर व्हेरी लाँग. आपण एकदा बाटली उघडली की ते पाणी लवकरात लवकर आपण संपवलं पाहिजे. द एम्प्टी बॉटल मस्ट बी क्रश्ड अँड थ्रोन इन टू अ गार्बेज बिन सो दॅट इट कॅनॉट बी रियुज्ड. रिकामी झालेली पाण्याची बाटली कचरापेटीत फेकावी म्हणजे तिचा पुन्हा वापर होणार नाही. कॅन यू टेल? सांगा पाहू. इफ at same place it did not rain for very long period of time, what would be its effect on the life of their people? बघा, एखाद्या भागात जर दीर्घकाळपर्यंत पाऊस पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतात? या ठिकाणी वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ऑफ द वॉटर वर्क्स. या ठिकाणी वॉटर वर्क्समध्ये कशा पद्धतीनं प्युरिफिकेशनची प्रोसेस चालते याचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग म्हणजे आपल्याला निवळणे. सुरुवातीला द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्सेस इज अलाउड टू स्टँड इन लार्ज टँक. अलम इज ऑल्सो यूज्ड टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग. या ठिकाणी गावाच्या जलस्रोतातून जे पाणी आणलं जातं ते पाणी सुरुवातीला टाक्यामध्ये स्थिर राहू देतात आणि त्यासाठी तुरटी वापरली जाते. त्यानंतर फिल्ट्रेशन म्हणजेच गाळण यंत्राद्वारे काय केलं जातं? वॉटर इज फिल्ट्रेटेड युजिंग अ फिल्ट्रेशन मशीन. गाळण यंत्राद्वारे पाणी गाळून घेतलं जातं. ऑक्सिजनीकरण केलं जातं. एअर अँड वॉटर आर अलाउड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ पंप्स. दिस कॉज ऑक्सिजन फ्रॉम द एअर टू डिझॉल्व इन द वॉटर. पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात त्यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळला जातो. आणि क्लोरिनेशन निर्जंतुकीकरण जे आहे, क्लोरीन इज मिक्स्ड इन द वॉटर टू किल द जर्म्स इन इट. आणि त्या ठिकाणी क्लोरीन मिसळून पाण्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं. अशा पद्धतीनं वॉटर वर्क्समध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ही केली जाते.